नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण 6 ऑगस्ट 2025च्या चालू घडामोडी बघणार आहोत. तर त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत राहतात. तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहतील. तर चला बघूया आजचा पहिला प्रश्न. आजचा पहिला प्रश्न आहे, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर भीमराव पानसळे यांना सन्मानित करण्यात आले. प्रश्न क्रमांक 2, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 वितरण सोहळा कधी व कोठे पार पडला? तर 5 ऑगस्ट 2025 मुंबई येथे पार पडला आहे. प्रश्न क्रमांक 3, राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर अनुपम खेर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 4, सर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर काजोल देवगन यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 5, चित्रपती के.व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर महेश मांजरेकर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, चित्रपती के.व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर मुक्ता बर्वे यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 7, ऑपरेशन मुस्कान 11 1 जुलै ते 31 जुलै 2025 या कालावधीत कोणत्या राज्यात पार पडले? तर तेलंगणा येथे पार पडले. प्रश्न क्रमांक 8, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि शहरांना अधिक शाश्वत बनवण्यासाठी गुरुग्राममध्ये प्रकल्प सुरू करण्यात आला. तर मातृवंदन प्रकल्प त्याचं नाव आहे, ते सुरू करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9, सत्यपाल मलिक यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाची माजी राज्यपाल होते? तर जम्मू काश्मीर इथले ते माजी राज्यपाल होते. प्रश्न क्रमांक 10 आणि शेवटचा प्रश्न आपला, महाराष्ट्र सरकारने नागपूर जिल्ह्यातील कोणत्या गावात AI वापरणारे देशातील पहिले अंगणवाडी केंद्र सुरू केले? तर वडधामणा येथे पहिले AI अंगणवाडी केंद्र सुरू केले. तर आजचे आपले 10 प्रश्न झालेले आहेत. तर तुम्ही आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. धन्यवाद.